एक दिवस फ्रीज मध्ये सापडशील। एका डॉक्टर तरुणीला तिच्याच मैत्रिणी जेव्हा असे शब्द वारंवार सुनावतात तेव्हा त्या दहशतीची कल्पनाही आपण करू शकत नाही। मुंबईतून एक अत्यंत खळबळजनक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। 8 मार्च रोजी जेव्हा संपूर्ण जग महिला दिन साजरा करत होतं तेव्हा मुंबईतील अँटॉप हिल परिसरात डॉक्टर स्तुती बजरंग सोनावणे या तरुण डॉक्टरने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली। पण ही केवळ आत्महत्या नसून एका क्रूर मानसिक छळाचा शेवट असल्याचं आता समोर येतंय। स्तुती आणि फजल मोहम्मद खान यांची ओळख एका डेटिंग ऍप वरून झाली, मैत्री झाली आणि बघता बघता ते रिलेशनशिप मध्येही आले। पण कोणाला माहिती होतं की हेच नातं स्तुतीसाठी जीव घेणं ठरेल। पोलिसांनी घटनास्थळावरून एक 6 पानांची सुसाईड नोट जप्त केली आहे, जी वाचताना अंगावर शहारे येतात। या पत्रात स्तुतीने फजल खान कडून होणाऱ्या अतोनात मानसिक छळाचा पाढाच वाचलाय। इतकंच नाही तर स्तुतीने आपल्या मैत्रिणीलाही फजलच्या त्या भयानक धमकीबद्दल सांगितलं होतं। तो तिला वारंवार म्हणायचा की तू एक दिवस फ्रीज मध्ये सापडशील। श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण करून देणारी ही धमकी स्तुतीला आतून पोखरत होती। 8 मार्चच्या रात्री जेव्हा स्तुतीचे आई वडील जेवायला बाहेर गेले होते तेव्हाच तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला। घरी परतल्यावर जेव्हा वडिलांनी दरवाजा तोडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकला। अँटॉप हिल पोलिसांनी तातडीने हालचाल करत फजल मोहम्मद खानला लोअर परळ मधून बेड्या ठोकल्या। न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून आता या चौकशीतून आणखी काय धक्कादायक खुलासे होतात याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलंय। एका उच्च शिक्षित डॉक्टर तरुणीला आत्महत्येसारखं पाऊल उचलायला लावणारा हा फजल खान नेमका कोण आहे आणि त्याच्या मागे अजून काही छुपे हेतू होते का याचा तपास आता पोलीस करत आहेत। यावरती तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत रहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं।